पाहूयात पुढची बातमी। मुंबई गोवा महामार्गावर सध्या मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबईकडे निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीत अडकले। मार्गावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यात। जवळपास 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। मुंबईकडे निघालेले पर्यटक आता वाहतूक कोंडीत अडकल्याचं पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाली। मार्गावर दुतर्फा सध्या वाहनांच्या रांगा पाहायला मिळतात। जवळपास 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली। मुंबईकडे निघालेले पर्यटक या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। जवळपास 7 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं दिसतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांच्याकडून। अजेश, मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते। नेमक्या कुठल्या दरम्यान ही वाहतूक कोंडी झाली? सध्या काय स्थिती? सध्या आपण आताची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 2 तासापासून जी आहे ती मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर अशी दुतर्फा वाहतूक कोंडी जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। सध्याची जी ही परिस्थिती आपण पाहिली तर जवळपास 7 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या ज्या आहेत त्या वाहनांच्या मोठ्या रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। कोकणात गेलेल्या चाकरमानी असतील किंवा मुंबईकर असतील हे आता परतीच्या मार्गावर आहेत आणि या ठिकाणी मुंबईत येतेवेळी जे आहेत की त्यांना वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो या ठिकाणी करावा लागत आहे आणि मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। ज्या मार्गावर 5 मिनिटात हे अंतर माणगाव बाजारपेठेपासून ते जवळपास 7 किलोमीटरचं अंतर पार करावं लागतंय, त्यात आता अंतराला जवळपास तासोन तास जे आहे ते वाहन या ठिकाणी अडकल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे आणि मोठा त्रास जो आहे तो पर्यटक असतील किंवा या ठिकाणी कोकणात गेलेले चाकरमानी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील यांना या ठिकाणी होताना दिसत आहे। नक्कीच अजेश, खरं तर होळीसाठी अनेक कोकणवासीय कोकणात गेले होते आणि हे चाकरमानी आता परत मुंबईत येतात, त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। धन्यवाद माहितीसाठी।